नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. प्रेमकथा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक, कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. सादर करीत आहोत कथेचा 15वा भाग. मीच स्वीकारेल का डिनरची ऑफर. मला माझ्या कामाबद्दल बोलायचे आहे, माया म्हणाली. तिच्या या वाक्याने तो सावध झाला. मायाला तिचा जॉब जॉईन करायचा आहे हे तिने काही दिवसांपूर्वी त्याला सांगितलं होतं. जोपर्यंत ती मीतची पत्नी म्हणून राहणार होती तोपर्यंत खरं तर तिला जॉब करायची काही एक गरज नव्हती. पण माया अतिशय स्वाभिमानी मुलगी होती आणि तिला तिचा जॉब आवडत होता. पण जॉब परत जॉईन करण्यापूर्वी मीत आणि मायामध्ये पूर्ण चर्चा होणं गरजेचं होतं. त्याला कल्पना होती की तिला जॉब करायला तो नाही म्हणू शकत नाही, पण राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काम तिने करावं असं त्याचं म्हणणं होतं. हां, त्याबद्दल काय बोलायचं आहे? मीतने विचारले. माझी सुट्टी पुढच्या आठवड्यात संपेल आणि त्यानंतर मी माझा जॉब जॉईन करायचा विचार करत आहे. पण याआधी आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तू म्हणाला होतास की आपण आणखी काही ऑप्शन्स बघू शकतो. राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काहीतरी, माया म्हणाली. त्या दिवशी झालेलं अर्धवट संभाषण त्याला आठवलं. तुझं स्वतःचं रेस्टॉरंट चालू करावं असा विचार मी करतोय, तो म्हणाला. तिच्या सध्याच्या जॉबसोबत मॅच होईल अशा प्रकारचा तो ऑप्शन होता आणि राजाध्यक्ष परिवाराला सुद्धा शोभेल असा. मीतने मायाच्या हातची चव चाखली होती आणि ती यामध्ये नक्की चांगलं करेल अशी त्याला खात्री होती. काय, माझं स्वतःचं रेस्टॉरंट? मायाला आश्चर्याचा धक्का बसला. स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करणे आणि मास्टर शेफ बनणे हे मायाचे आयुष्यभराचे स्वप्न होतं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पैशांची बचत करत होती, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने तिची बचत संपून जात असत. पण जेव्हा मी तिला स्वतःचं रेस्टॉरंट चालू करण्याबद्दल बोलला तेव्हा तिचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पण रेस्टॉरंट चालू करण्यासाठी लागतील तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत, माया म्हणाली. नुकतंच तिने तिचं एज्युकेशन लोन फेडलं होतं आणि पुरेशी बचत देखील तिच्याकडे शिल्लक नव्हती. तुला काय वाटलं की मी तुला रेस्टॉरंट उघडायला लावेल आणि त्याचा खर्च तुला करायला लावेन? मीतने आश्चर्याने विचारलं. मीत तिच्याकडे पाहत होता. इतकं स्वाभिमानी कोणी कसं असू शकतं याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. दुसरं कोणी राहिलं असतं तर किती काही मागणी त्याच्याकडे केली असती, पण माया खरोखरच वेगळी होती. वेट, तू असं म्हणतोयस की रेस्टॉरंट उघडायचा पूर्ण खर्च तू देशील? मायाने हे आश्चर्याने विचारलं. हो माया, रेस्टॉरंट उघडायचा पूर्ण खर्च मी देईन, मीतने उत्तर दिलं. ते दोघे अजूनही कारमध्येच बसून बोलत होते. बंगल्याच्या गेटसमोर कार येऊन 10-15 मिनिटं झाले तरी कारमधून यंग मास्टर आणि मॅम बाहेर का आले नाहीत या विचाराने एंट्रन्सवर थांबलेला स्टाफ गोंधळून गेला. रोझीला खबर करावी लागेल म्हणून तो आतमध्ये गेला. मीतने कारच्या डॅशबोर्डवरील घड्याळाकडे नजर टाकली. त्याला ऑफिसला निघायला उशीर होत होता. दिवसभर त्याचं काही काम देखील झालं नव्हतं. डिनरनंतर आपण यावर बोलू शकतो का? मीतने विषय तिथेच थांबवत मायाला विचारले. यावेळी तू ऑफिसला का जात आहेस? तुझी सिक्रेट गर्लफ्रेंड तुझी वाट पाहत आहे का? मायाने मजाक करत विचारले. शट अप, मला कामं असतात. टाइमपास करायला मी ऑफिसला जात नाही, मीत लगेच चिडला. ठीक आहे, जा ऑफिसला, मी मजाक करत होते, माया म्हणाली. या माणसाला काही मजाक वगैरे समजतो की नाही याचा विचार करत ती खुदकन स्वतःशीच हसली. बरं, तू रात्री घरी जेवायला येणार आहेस ना? मायाने विचारले. रात्री ती एकटीच जेवत होती आणि निदान जेवताना तरी त्याने तिला कंपनी द्यावी अशी तिची इच्छा होती.
ठीक आहे, येईन मी डिनरला घरी. रोझीला काहीतरी लाईट जेवण बनवायला सांग, ती सांगेल कुकला. मीत म्हणाला. मला इंटरनेटवर ट्रोल करणाऱ्या आणि माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीची पोस्ट शेअर करून अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून तू मला वाचवलं. त्याबद्दल तुझे आभार मानण्यासाठी मी स्वतः तुझ्यासाठी काहीतरी छान बनवेल. तुला खायला काय काय आवडतं? मायाने विचारलं. मीतने तिला रोमॅन्टिक डेटवर नेल्यामुळे तिच्याबद्दलच्या अफवा कमी होऊन तिच्याबद्दल चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड होत होत्या. या सगळ्या प्रकरणामध्ये मीतचे आभार मानायचं राहून गेलं होतं. त्याला स्वादिष्ट जेवण खायला घालून आभार मानावं अशी तिची इच्छा होती. मीतने तिच्याकडे पाहिलं. ती खूप आनंदाने हसली. स्वयंपाक करणे खरंच तिच्यासाठी किती आनंददायक होतं. ती स्वयंपाक करण्यासाठी आनंदी होती की ती मीतसाठी स्वयंपाक करण्यासाठी आनंदी होती असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मी काहीतरी खूप स्वादिष्ट बनवेन, माया उत्साहाने म्हणाली. मीतने तिच्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नव्हतं. तो अजूनही तिच्याकडे एकटक बघत होता. मला काय आवडतं हे मला माहिती नाही, पण काय आवडत नाही याची मोठी लिस्ट माझ्याकडे आहे. पण सध्यासाठी भोपळा आणि पालक सोडून काही पण बनव, मीत म्हणाला. नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं. आजपर्यंत त्याच्या शेफनी त्याला काय काय आवडतं ते सगळं बनवून दिलं होतं. आफ्टर ऑल शेफचा तो जॉबच होता. पण इतक्या आपुलकीने काय काय आवडतं असं त्याला आजपर्यंत कोणी विचारलं नव्हतं. घरी लवकर ये, ठीक आहे? जेणेकरून आपल्याला जेवायला पुरेसा वेळ मिळेल आणि झोपायच्या आधी ते आपण पचवू शकू. कारचा दरवाजा उघडत माया म्हणाली. बघू, प्रयत्न करेन. पण तुझ्यासोबत इथे बोलत बसलो तर अजून एखादा तास जाईल माझा. चल, निघावं लागेल मला, मीत म्हणाला. तोही कारमधून उतरला आणि कारच्या मागच्या सीटवर बसण्यासाठी निघाला. ठीक आहे, मी आत्ता जाते, नंतर भेटू, माया बंगल्याच्या एंट्रन्सकडे जात म्हणाली. मीत कारच्या मागच्या सीटवर बसला. एक ड्रायव्हर लगबगीने कार चालवण्यासाठी आला. त्याने कार स्टार्ट केली आणि ते निघाले. जोपर्यंत मीतची कार तिच्या डोळ्याआड होत नाही तोपर्यंत माया तिथेच बंगल्याच्या एंट्रन्सला उभी राहिली. मीतने तिच्यासोबत डिनर करण्यासाठी होकार दिला म्हणून ती खूप खुश होती. तिला त्याच्याबद्दल चांगले वाटू लागले. माया बंगल्यात शिरली आणि बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकघरात येऊन तिने स्वयंपाकाला सुरुवात केली. अतिशय मन लावून ती स्वयंपाक करत होती. आपल्या नवऱ्यासाठी रुचकर जेवण तयार करताना तिला खूप आनंद होत होता. शेफ किचनमध्येच तिला लागेल ती मदत करत होती. स्वयंपाक बनवून झाला. तिने सगळे पदार्थ भांड्यांमध्ये काढून ठेवले आणि मीत घरी आल्यावर ते पदार्थ डायनिंग टेबलवर घेऊन यायची सूचना किचन स्टाफला दिली. स्वयंपाकघरातून ती बेडरूममध्ये गेली आणि फ्रेश झाली. तिने कपडे बदलले आणि आवरून लिव्हिंग रूममध्ये आली. तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली तर जवळपास 8 वाजले होते. तिच्या रोजच्या जेवणाची वेळ झाली होती आणि मीतचा आणखी पत्ता नव्हता. त्याला ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होणार आहे हे त्याने फोन करून सांगणे अपेक्षित होते, पण त्याने तसं केलं नाही. तो दररोज ऑफिसमधून उशिरा घरी येत असल्याने तो आज देखील उशीर करेल अशी मायाने मनाची तयारी करून घेतली. ती लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसली. या घरी लग्न होऊन आल्यापासून तिने टीव्ही पाहिला नव्हता. तिने टीव्ही चालू केला आणि डेली सोप बघत बसली. डेली सोप आणि फिल्म यामध्ये तिला जास्ती इंटरेस्ट नव्हता, पण मीत येईपर्यंत वेळ घालवण्यासाठी तिने टीव्ही बघत बसायचं ठरवलं. जरी ती टीव्ही बघत असली तरी तिचं पूर्ण लक्ष दाराकडे होतं. तिचे कान मीतच्या कारच्या आवाजाकडे लागले होते. कधी एकदा मीत येईल आणि त्याला आपल्या हाताने बनवलेलं स्वादिष्ट खायला द्यावं असं तिला झालं होतं. मीत घरी आला. रात्रीचे 10:30 झाले होते. लिव्हिंग रूममध्ये आल्या आल्या सोफ्यावर त्याची नजर पडली. टीव्ही चालू होता
आणि समोरच सोफ्यावर माया झोपलेलं त्याला दिसलं. त्याने रोजच्यापेक्षा आज लवकर काम संपवलं होतं, पण त्याची वाट बघत माया तिथेच झोपी गेली. ती थकली असावी आणि म्हणूनच जिथे बसली तिथेच झोपली असेल असं त्याला वाटलं. तिला न उठवता तो पायऱ्या चढून बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होण्यासाठी त्याने जास्ती वेळ घेतला नाही. लवकर डिनर करून मायाला व्यवस्थित झोपायला मिळावे असं त्याला वाटलं, कारण सध्या सोफ्यावर ती ज्या पोझिशनमध्ये झोपली होती त्याने तिला नक्कीच अवघडून गेलं असतं. मायाने सांगितल्याप्रमाणे किचन स्टाफने सगळे पदार्थ डायनिंग टेबलवर आणून ठेवले. फ्रेश होऊन मीत लिव्हिंग रूममध्ये आला आणि तिच्यासमोर उभा राहिला. माया, माया. त्याने तिला हाक मारून उठवायचा प्रयत्न केला, पण त्याने ती काही उठली नाही. ती अतिशय गाढ झोपेत होती. आता तिला उठवायला त्याने आपला हात पुढे केला. तिचे खांदे हलवून त्याने तिला उठवलं. तिने हळूच डोळे उघडले. तिची नजर तिच्यासमोर उभ्या असलेल्या मीतवर गेली. मीतला पाहून ती आनंदी झाली. तिने आपले डोळे हळुवारपणे चोळले आणि त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केलं. आय एम सॉरी, मला यायला उशीर झाला. ऑफिसमध्ये खूप काम होतं. मीतने माफी मागितली. खरं तर त्याला माफी मागण्याची गरज नसली तरी त्याने तसे केले आणि मायाला त्याच्याबद्दल चांगलं वाटलं. अरे, काही हरकत नाही. टीव्ही बघत मी जागी राहील असं मला वाटलं होतं, पण मी इतकी थकले होते की मला झोप लागली. मायाने जांभई देत उत्तर दिलं. आपण जेवायचं आता? मायाने विचारलं. हो, नक्की. मला सुद्धा भूक लागलीये, मीत म्हणाला. त्याच्यासाठी इतकं मन लावून जेवण तयार केलं होतं तिने. ते त्याच्यासोबत खाण्यासाठी ती खूप उत्साहित होती. तिने तोंडावर पाणी मारलं आणि डायनिंग टेबल जवळ आली. मीत तिची वाट पाहत बसला होता. तिने ताटामध्ये जेवण वाढून घेतलं. सवयीप्रमाणे डोळे झाकून ती काहीतरी पुटपुटली. सुरू कर मीत. मीतला जेवण सुरू करायला सांगितलं. तिने त्याला त्याच्या नावाने हाक मारलेलं त्याला आवडलं. ती त्याच्याकडे बघत होती. त्याला जेवण आवडेल का असा विचार तिच्या मनात येत होता. गेल्या वेळी जेव्हा ते सोबत डिनर करत होते तेव्हा त्याने निमूटपणे जेवण केलं होतं. त्याला आवडलं नाही आवडलं याबद्दल स्वतःहून काही सांगितलं नव्हतं. पण त्यावेळी त्या दोघांमध्ये असणारं नातं आणि आज त्यांच्यामध्ये असणारं नातं यात फरक होता. त्यावेळी तो तिला साधं सॉरी सुद्धा म्हणू शकत नव्हता, पण आज त्याने स्वतःहून तिला सॉरी म्हणलं होतं. त्यावेळी त्यांच्यामधलं नातं खूप फॉर्मल होतं, पण आज ते एकमेकांना थोडं तरी समजून वागत होते. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी ती त्याला मिस्टर राजाध्यक्ष म्हणून बोलवत होती, पण आज त्याच्या नावाने ती बोलवत होती. ती मीतकडे पाहत होती. कधी एकदा तो पहिला घास घेईल आणि तिने खास त्याच्यासाठी बनवलेल्या जेवणाबद्दल प्रतिक्रिया देईल असं तिला झालं होतं. फायनली मीतने पहिला घास घेतला. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.